देखील उत्तर द्यायचं आहे. तर आणि तो जो काही ठराव त्यांनी जो काही मांडला त्याला उत्तर मी देणार नाही आहे. त्याचं उत्तर हे रावल साहेब मला वाटतं ते देतील आणि हे देतील आपले अर्थमंत्री येतील. त्याच्यामुळे मला हे उत्तर पूर्ण करू द्यावं आणि त्यानंतर मग आपण त्याचा निर्णय करावा. पण हाऊस तर संपवावं लागेल. अध्यक्ष महोदय, नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्ताने माननीय विरोधी पक्ष नेते श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय श्री जितेंद्र आव्हाड, माननीय श्री आशीष शेलार, माननीय श्री सुनील प्रभू, माननीय श्री वारिस पठाण, माननीय श्री असलम शेख, माननीय श्री जयंतराव पाटील, माननीय श्री अबू आझमी, माननीय श्री संजय केळकर, माननीय श्री मंगेश कुडाळकर, माननीय श्री सुनील केदार, माननीय कॅप्टन तमिल सेल्वन, माननीय श्री सुनील शिंदे, माननीय वर्षाताई गायकवाड, आमचे मित्र अमीन पटेल, या सर्व सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला आणि मुंबईच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले, काही सजेशन्स दिले. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपण मुंबईकडे पाहतो. आणि या देशाच्या आर्थिक राजधानीची अवस्था चांगली असावी, तिथे क्वालिटी ऑफ लाईफ असावं, अशी सर्वांचीच आपली इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की या चर्चेचा खरा सूर, यातली टीका जरी आपण सोडली तरी तोच आहे. दोन्हीकडच्या सदस्यांची अपेक्षा ही आहे की इथे राहणारा जो सामान्य माणूस आहे त्याच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. खरं म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांनी अनेक मुद्दे मांडले आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने त्यांनी मला काय क्लीन चिट आणि काय काय असं सगळं सांगितलं. शीघ्र कवी झाले. त्यांच्या कवितेला मी कवितेनेच उत्तर दिले. पण त्यांनी दीवार मधला डायलॉग म्हटला कि मेरे पास पुरावे हैं, तुम्हारे पास क्या है. विरोधी पक्ष नेते, मेरे पास सच्चाई है और सच्चाई छुप नहीं सकती बनावट के पुरावों से और खुशबू आ नहीं सकती नकली परफ्यूम के दावों से. हे परत मला म्हणता येणार नाही, आता सुचला. पण मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, विरोधी पक्षनेत्यांनी जे जे पुरावे ज्या ज्या वेळी दिले आहेत ते सत्य मानून त्या प्रत्येक पुराव्याची चौकशी हे निश्चितपणे आम्ही करू. आणि कुठेही काही गैर आढळलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण त्याच वेळी मी सातत्याने सांगतोय की केवळ साप साप म्हणून लाठी मारण्याचा कार्यक्रम हा कुठेतरी बंद झाला पाहिजे. अनेक महत्त्वाच्या गोष्टी या प्रस्तावाच्या निमित्ताने या ठिकाणी आल्या. या प्रस्तावामध्ये मुंबईच्या सोबत आपण इतर शहरांचा देखील उल्लेख केला. नगरपालिकांच्या संदर्भात आपण, महानगरपालिकांच्या संदर्भात आपण या ठिकाणी उल्लेख केला आणि असं देखील याच्यामध्ये मांडण्यात आलं की महानगरपालिकांची, नगरपालिकांची अवस्था LBT रद्द केल्यामुळे ही अडचणीत आलेली आहे. आपण असं सांगितलं की राज्य सरकार त्यांना पैसे देत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी तयार झाल्या आहेत. मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो की LBTच्या संदर्भात राज्य सरकारनं अतिशय पारदर्शी धोरण केलं. आणि पारदर्शी धोरण म्हणजे काय तर गेल्या 5 वर्षातलं, म्हणजे ज्या दिवशी LBT रद्द झाला त्याच्या पूर्वीतल्या 5 वर्षातलं ज्या वर्षीचं उत्पन्न सर्वाधिक असेल ते उत्पन्न बेस धरलं आणि ते बेस धरलेलं उत्पन्न
8% दरवर्षी त्याच्यावर वाढ देऊन आपण एलबीटीच्या संदर्भातली रक्कम महानगरपालिकांना देतोय आणि कुठेही थकीत नाही आहे. आपण याच्यामध्ये 3290 कोटी रुपये हे महानगरपालिकांना दिलेले आहेत. आता देखील या वर्षीचे 1776 कोटी आपण क्वार्टरली पैसे देतो, वेळेवर दिलेले आहेत. एकही डिफॉल्ट एलबीटीच्या संदर्भात राज्य शासनाचा नाही. म्हणजे अनेक वेळा आपण जर ते ऑक्ट्रायचे किंवा एलबीटीचे आकडे बघितले तर काही शहरांमध्ये शेवटच्या वर्षीचे आकडे आणि त्याच्या आदल्या वर्षीच्या आकड्यांमध्ये फरक आहे. पण आपण ज्या वर्षीचे सर्वाधिक आकडे आहेत त्या वर्षीचे पकडले आहेत आणि त्याच्यावर 8% आपण वाढ ही त्या ठिकाणी देतोय. आणि म्हणून एलबीटी रद्द केल्यानंतर राज्य सरकारने वाऱ्यावर महानगरपालिकांना सोडलं हे म्हणणं बिलकुल योग्य नाही. या संदर्भात मी आपल्याला आवश्यक असेल तर माननीय विरोधी पक्षनेते 25 महानगरपालिकांचे कुठल्या दिवशी त्यांना किती पैसे दिले आणि त्यांना किती पैसे मिळायचे याची यादी आहे, मी आपल्याकडे ही पाठवून देतो, आपण ही यादी बघावी. याच्या व्यतिरिक्त आपण 44 शहरं ज्याच्यामध्ये या महानगरपालिकांचा समावेश आहे याच्याकरता अमृत योजनेच्या अंतर्गत 4000 कोटी रुपयाच्या योजना मंजूर केल्या आहेत. आणि केवळ मंजूर केल्या नाहीत तर त्याला आपण निधी देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. मग अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पीसीएमसीला 123 कोटी रुपये, चंद्रपूरला 200 कोटी रुपये, अकोल्याला 160 कोटी रुपये, अंबरनाथला 38 कोटी रुपये, यवतमाळला 210 कोटी रुपये, परभणीला 160 कोटी रुपये, भिवंडीला 200 कोटी रुपये, भुसावळला 110 कोटी रुपये, अमरावतीला 227 कोटी, अकोल्याला 120 कोटी, जालन्याला 100 कोटी, कोल्हापूरला 100 कोटी, नवी मुंबईला 100 कोटी, नागपूरला 100 कोटी. सगळेच याचे आहेत, मी आता सगळे वाचत बसत नाही, पूर्ण या ठिकाणी आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या ज्या नगरपालिका आहेत त्यात अचलपूर असेल, लातूर असेल, वर्धा असेल यांना पाणी पुरवठा करता अगदी जळगावला आपण या ठिकाणी 249 कोटी रुपये, वसई विरारला 135 कोटी रुपये किंवा अमरावती वॉटर सप्लाय सिवरेज स्कीमला 114 कोटी रुपये असे वेगवेगळ्या या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे आपण जर विचार केला तर राज्य सरकारच्या वतीनं जे काही केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे जे मिशन चालले आहेत, मग ते स्मार्ट सिटीचे असो, अमृतचे असो, या अंतर्गत पहिल्यांदा, आणि मी आपल्याला कंपॅरेटिव्ह आकडेवारी द्यायला तयार आहे की नगर विकास विभागामध्ये एवढा पैसा या शहरांना यापूर्वी कधी उपलब्ध झालेला नाही. एवढा पैसा आपण या 2 वर्षांमध्ये शहरांना उपलब्ध करून देतोय, कारण आपल्याला याची कल्पना आहे की आपली शहरं बकाल होत आहेत. अध्यक्ष महोदय, यासोबत स्मार्ट सिटीच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडण्यात आला आणि 10 शहरं आपण स्मार्ट सिटीमध्ये घेतल्यात. आणि आता या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की लोक असं म्हणायचे की स्मार्ट सिटीत पैसे येतील कुठनं. आज आपण त्याचा जो आयटी बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात आपल्याला पैसा मिळतोय. काल आम्ही HP सोबत MOU केला आणि HP सोबत जो MOU केला त्या MOU मध्ये HP 3 शहरांमध्ये प्रत्येकी 600 कोटी रुपये लावते. ही 3 शहर आहेत औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती. या 3 शहरांमध्ये 600 कोटी रुपये HP लावते. सिस्को नागपूरमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये विसरलो मी नाव, अमेरिकन कंपनी ती लावते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपल्याला हा पैसा या ठिकाणी उपलब्ध होतोय. आणि स्मार्ट सिटीमध्ये जे इनिशिएटिव्ह आहेत याच्यामध्ये लो कॉस्टमध्ये किंवा नो कॉस्टमध्ये आज 600 कोटी रुपये हे आपल्याला या ठिकाणी मिळून राहिले आहेत. आणि त्यातनं हा जो काही कार्यक्रम आपण हातामध्ये स्मार्ट सिटीचा हातामध्ये घेतलाय, हा कार्यक्रम आता आपण या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. याच वेळी आपण आता मुंबईमध्ये हा सगळा स्मार्ट इनिशिएटिव्ह करायचा निर्णय केला आणि याकरता मुंबई शहर हे वायफाय शहर करायचं असा आपण निर्णय केला. कारण आपल्याला माहिती आहे की
एखादं शहर जेव्हा वायफाय होतं त्यावेळी त्या वायफायचा उपयोग करून आपण स्मार्ट पार्किंग तयार करू शकतो. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही एरियात गेल्यानंतर कुठे पार्किंग करता जागा आहे त्याच्या मोबाईलवर कळू शकतं. ते स्मार्ट पार्किंग आपण तयार करू शकतो. स्मार्ट ट्रान्सपोर्ट आपण तयार करू शकतो. बेस्टच्या बसेसला आपण स्मार्ट करू शकतो की ज्याच्यातनं कुठली बस किती वेळात येणार आहे हे रिअल टाइम मध्ये कळेल. अगदी त्या बसमध्ये किती जागा आहे हे देखील आपल्याला कळू शकेल. इथपर्यंत आपण त्याला नेऊ शकतो. याकरता जोपर्यंत आपण आयटीचं बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही. मुंबईमध्ये आपण सीसीटीव्हीचं कव्हरेज आता जवळजवळ पूर्ण करण्यात आणलंय. ऑक्टोबर पर्यंत माझा अंदाज असा आहे की ते पूर्ण होईल. आणि त्यासोबत आपण या संपूर्ण सीसीटीव्हीचा जो कव्हरेज आहे याचा उपयोग करून ऍडिशनल बँडविड्थ त्या ठिकाणी घेऊन आपण मुंबईला वायफाय सिटी तयार करायचं ठरवलंय. 1200 स्पॉट हॉटस्पॉट मुंबईमध्ये आपण तयार करतो आणि यातले 500 हॉटस्पॉट हे आपण 1 नोव्हेंबर 2016 पर्यंत तयार करतोय की ज्या ठिकाणी, आणि हे 1200 जे हॉटस्पॉट आहेत हे असे निवडलेले आहेत की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त टुरिस्ट येतात, जास्तीत जास्त लोक येतात. उदाहरणादाखल गेटवे ऑफ इंडिया असेल किंवा चौपाटी असेल, या 500 हॉटस्पॉटवर आपण या ठिकाणी असं ठरवलंय. आणि केवळ म्हणजे वायफाय करायचा याचा अर्थ म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब नाही, वर्ल्ड वाईड वेट. तसा वायफाय नाही करायचा आपल्याला. किमान 20 MBPS ही कॅपॅसिटी त्या ठिकाणी आपण ऑगमेंट करून देऊ. एवढा चांगला मजबूत वायफाय आपण त्या ठिकाणी या 500 स्पॉटवर निश्चितपणे करतोय. त्यामुळे मुंबईला स्मार्ट सिटी करण्याच्या कडे एक अत्यंत महत्वाचं पाऊल हे नोव्हेंबर पर्यंत आपण उचलू. आणि 1 मे 2017, 19 नाही जयंत पाटील साहेब, 1 मे 2017 संपूर्ण मुंबई 1200 स्पॉट हॉटस्पॉट तयार करून आपण मुंबई ही कंप्लीट वायफाय सिटी या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. आणि त्यामुळे स्मार्ट सिटीच्या संदर्भात मी आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. यासोबत आपण नगरपंचायतीचा मुद्दा देखील या ठिकाणी मांडण्यात आला आपल्या प्रस्तावामध्ये. खरं म्हणजे 138 नगरपंचायती 1/3/2014 तयार केल्या. आमचे बाबा ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, आपले 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 बाबा आपले बाबा. पण आपण हे तयार केल्या, पण याच्याकरता स्टाफ, म्हणजे आता तुम्ही रोज मला विचारता की स्टाफचं काय झालं, सीओचं काय झालं. याच्याकरता स्टाफ, सीओ कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. आणि सीओ हा एका दिवसात तयार होत नाही. ट्रेनिंग करावं लागतं, परीक्षा घ्यावी लागते, परीक्षा MPSC घेते, मग त्याचं ट्रेनिंग होतं, त्यानंतर तो सीओ होतो. पण आपण मग त्याच्यामध्ये निर्णय केला आणि आपण तातडीने निर्णय केल्यामुळे सन 2015 मध्ये 185 मुख्याधिकारी आपल्याला प्राप्त झाले. आपण काय केलं त्याच्यामध्ये, MPSCतनं त्यांना सिलेक्ट केल्यानंतर आपण अशी विनंती केली की यांचा जो ट्रेनिंग आहे त्या ट्रेनिंगचं मॉड्यूल चेंज करा आणि क्लासरूम ट्रेनिंग कमी करून ऑनफिल्ड ट्रेनिंग जास्त करा. असं करून या 158 अधिकाऱ्यांना आता आपण त्या ठिकाणी म्हणजे त्यांची सगळी हे केलेली आहे, परीक्षा घेतलेली आहे आणि आता त्यांचं थोडंसं ट्रेनिंग जे काय आहे ते करून आपण त्यांना ऑनफिल्ड या ठिकाणी आणतो. मला असं वाटतं यातले 95 मुख्याधिकारी हे आपल्याला आता 16/8/2016 पासून या ठिकाणी प्राप्त होतील. आणि यासोबत या नगरपंचायतींकरता 5/7/2016 रोजी 2778 पदांची निर्मिती देखील राज्य सरकारने केली आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की केवळ नगरपंचायती तयार करून चालत नाही, त्या सक्षम कराव्या लागतात. ते सक्षम करायचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी आपण केलं आहे. यासोबत मागच्या काळामध्ये आपण असं ठरवलं की विशेषतः आपल्या ज्या ड वर्गाच्या महानगरपालिका आहेत, ज्या जास्ती संख्येमध्ये आहेत, या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स जो आहे हा आपल्याला मिळत नाही.
ज्या प्रमाणात तिथे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजवर आपलं नियंत्रण राहत नाही आणि म्हणून या सगळ्याचं GIS मॅपिंग करून याचं एक जिओ टॅगिंग करायचं अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ड वर्गाच्या ज्या महानगरपालिका आहेत याचं GIS मॅपिंग होऊन जिओ टॅगिंग झाल्यामुळे यातल्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत या टॅक्स नेटमध्ये येतील आणि त्या टॅक्स नेटमध्ये आल्यामुळे त्या महानगरपालिकांचं जे काही उत्पन्न आहे हे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढेल आणि याच्यासोबत इथले जे DCR आहेत ते कॉमन DCR आता आपण मंजूर करतो आहोत आणि हे कॉमन DCR केवळ मंजूर करून आपण थांबत नाही त्याच्याकरता इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय त्यामुळे ऑटो DCR हा सगळ्या ड वर्ग महानगरपालिकांना त्या ठिकाणी लागू राहील आणि कुठल्याही महानगरपालिकेत मॅन्युअली हे नकाशे मंजूर करण्याचं वगैरे काम हे यापुढे होणार नाही अशा प्रकारचा ऑटो DCR देखील या ठिकाणी आपण करतो त्यासोबत एक गोष्ट अजून मला लक्षात आणून द्यायची आहे UID SSMT हा जो केंद्र सरकारचा कार्यक्रम होता हा प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत 7,888 कोटी रुपयाचे 140 प्रकल्प हे अर्धवट अवस्थेत आहेत म्हणजे अर्धवट अवस्थेत असलेल्या 140 प्रकल्पाची किंमत 7,888 कोटी रुपये आहे आता राज्य सरकारने याचा एक पूर्ण आढावा घेतलाय आणि असा निर्णय केलाय की आता प्रकल्प एक्सपेंडिचर बेस्ड असं त्याचं इव्हॅल्युएशन करायचं नाही तर आउटकम बेस्ड त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आणि याकरता तरतूद करून आगामी 2 वर्षांमध्ये हे सगळे प्रकल्प पूर्ण करायचे अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय ज्या माध्यमातून नगरपालिकांच्या क्षेत्रांमध्ये अर्धवट पडलेले कॉस्ट वाढत असलेले हे सगळे प्रकल्प जर पूर्ण झाले तर मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट हे नगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी तयार होतील मुंबईच्या संदर्भात खरं म्हणजे आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबई शहर जे आहे एकीकडे आपण असं म्हणतो कॉन्क्रीटचं जंगल आहे बऱ्यापैकी ते खरं आहे पण मुंबई शहराची सगळी जर आपण अवस्था बघितली तर आज जो MCGMचा एरिया आहे या MCGMच्या एरियापैकी 63% एरिया हा नॉन डेव्हलपेबल आहे 63% एरिया डेव्हलपच होऊ शकत नाही तो कुठला आहे 30% नॅचरल एरिया आहे जो CRZ 1 मध्ये आहे तो डेव्हलप होऊ शकत नाही 12.5% एरिया रोडमध्ये गेलाय त्यानंतर 14.3% डेझिग्नेशन मध्ये गेलाय 2% RA मध्ये गेलाय आणि मग रिझर्वेशन्स मध्ये उरलेल्या 4.5% गेलाय असा जर एरिया आपण सोडला तर जो डेव्हलपेबल एरिया आहे हा 37% आहे आणि 63% हा नॉन डेव्हलपेबल एरिया आहे आणि म्हणून मुंबई मधलं जे डिस्पेन्सेशन आहे त्याचा विचार करत असताना आपल्याला 37% मुंबई बसवायची आहे जी 37% जो डेव्हलपेबल एरिया आहे त्यामध्ये हे सगळं पॉप्युलेशन बसवायचं आणि त्यातनं रहिवासाची व्यवस्था त्याच्याच मध्ये व्यापाराची व्यवस्था काही प्रमाणात उद्योगाची व्यवस्था ते ओपन तर आपण इकडे घेतल्यात नॅचरल एरियाज वगैरे मध्ये ते 63% मध्ये आपण पकडले आहेत त्यामुळे सगळं बाकीचं जे काही डेव्हलपमेंट करायचं आहे हे या 37% एरियामध्ये आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबईचा विचार करताना या ठिकाणी अनेक बाबी मांडण्यात आल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या गृहतिकांवर किंवा त्या नीट समजून न घेता मांडण्यात येतात उदाहरणादाखल NDZ हा विषय आहे या NDZच्या विषयामध्ये आता महानगरपालिकेचा विकास आराखडा आहे त्याच्यात त्यांनी काही सूचना केल्या आहेत त्यात महानगरपालिका पुढचा निर्णय करेल त्यानंतर राज्य सरकारकडे येईल पण यात एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कारण मगाशी जितेंद्र आव्हाड साहेब देखील काही गोष्टी त्याच्यात बोलले पहिली गोष्ट अशी आहे की NDZचा अर्थ काय आहे नो डेव्हलपमेंट झोन नो डेव्हलपमेंट झोन का तयार होतो तर ज्यावेळी आपण विकास आराखडा तयार करतो त्यावेळी विकास आराखड्यामध्ये आपण 10-20 वर्षाचा विचार करतो 20 वर्षाचा विचार करतो
पण काही एरिया असा असतो की ज्याचा विचार या 20 वर्षात आम्हाला करायचा नाहीये, कारण तिथपर्यंत आमचं डेव्हलपमेंट पोचेल की नाही आम्हाला माहिती नाहीये. असा एरिया नो डेव्हलपमेंट झोन म्हणून ठेवला जातो. आणि आपण जर 91चा डीपी बघितला तर त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की हा नेव्हर डेव्हलपमेंट झोन नाही, हा फ्युचर डेव्हलपमेंट झोन आहे. कारण रिबन डेव्हलपमेंट जर झाली तर त्यातनं शहराची योग्य प्रकारे त्याचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून इट इज नॉट नो डेव्हलपमेंट झोन और नेव्हर डेव्हलपमेंट झोन, हा फ्युचर डेव्हलपमेंट झोन असतो. पण याचे दोन भाग आहेत. जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये एकूण नो डेव्हलपमेंट झोनच्या अंतर्गत 13,706 हेक्टर जमीन आहे. या 13,706 हेक्टर पैकी 10,351 हेक्टर जी आहे ही नॅचरल एरियाज आहे. सो इट कॅन नेव्हर बी डेव्हलप्ड इवन इन द फ्युचर. इथे काहीच करता येत नाही. उरलेली जी जमीन आहे म्हणजे हे जे नॅचरल एरियाज आहेत त्याच्यात मँग्रोव्ज आहेत, हिल स्लोप्स आहेत, इको सेन्सिटिव्ह झोन्स आहेत, वॉटर बॉडीज आहेत. आणि म्हणून मगाशी जे जितेंद्र आव्हाड साहेब म्हणाले की आता तुम्ही एनडीझेड सगळे डेव्हलप करून टाकणार, त्या ठिकाणी तुम्ही हाऊसिंग करणार आणि मग सुनामी कशी थांबणार, तर सुनामी ही त्याचं म्हणणं काही चूक नाहीये. मँग्रोव्ज सुनामी थांबवण्याकरता महत्वाचं काम करतात, पण ज्या एनडीझेड वर मँग्रोव्ज आहेत तो कन्व्हर्टच करता येत नाही. आणि त्यामुळे हा 10,351 हेक्टर हा जो काही एरिया आहे याचा प्रश्न उरत नाही. 658 हेक्टरवर स्लम आहे आणि त्याच्यामुळे ते स्लम रिहॅबिलिटेशनचा काही जो काही विषय आहे त्याच्या अंतर्गत त्याचा विचार हा केला जाईल. हा जे काय असेल आर झोन मध्ये करून किंवा SRA मध्ये जाईल, तो कदाचित जे काय असेल जे जात जाईल. आता मी काही खूप एक्सपर्ट नाही ना त्यातला. हा आणि मग उरलेला एरिया जो आहे तो एकूण उरतो किती, 2,696 हेक्टर. यापैकी 2100 हेक्टरवर एफोर्डेबल हाऊसिंग सुचवलं आहे. म्हणजे एकूण जर विचार केला 13,706 हेक्टर पैकी 2100 हेक्टरवर एफोर्डेबल हाऊसिंग या ठिकाणी सुचवलेलं आहे. आता हे सुचवण्याचं कारण काय आहे, तर मुंबईमध्ये आपल्याला एफोर्डेबल घरं बनवायची असतील, म्हणजे मी नेहमी म्हणतो की मी नागपूरकर आहे, मला मुंबईमध्ये आल्यानंतरच कळलं की सामान्य माणसाचं परवडणारं घर हे 50 लाखाचं आणि 1 कोटीचं असतं. कारण 25-30 लाखात बंगले बांधून राहणारे लोक आहोत आम्ही, आणि 50 लाख आणि 1 कोटीमध्ये एफोर्डेबल घर. साहेब एफोर्डेबल घराचा अर्थ 15 लाख आहे, 20 लाख आहे, 25 लाख आहे. मुंबईमध्ये घराच्या किमती जास्त का आहेत, लँडच्या किमती जास्त आहेत. तुम्हाला घराच्या किमती, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन तर सारखीच आहे. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन 1500 असेल, 2000 असेल, 2500 असेल, 3000 असेल, याच्यापेक्षा जास्त फरक पडत नाही. मग हाऊस एफोर्डेबल करायचं असेल तर ते कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनने तुम्ही 300-400 रुपयापेक्षा जास्त त्यात फरक पडू शकत नाही. हाऊस एफोर्डेबल करायचं असेल तर लँड प्राइसेस ज्यावेळेस खाली येतील त्याच वेळेस हाऊस एफोर्डेबल होईल. लँडचे जे काही प्राइजेस आहेत हे प्राइजेस जर आपण अकोमोडेट करू शकलो तर आपण एफोर्डेबल हाऊसेस तयार करू शकू. मग सरकारजवळ काय आहे किंवा महानगरपालिकेजवळ काय आहे, सरकार किंवा महानगरपालिकेजवळ हे आहे की त्यांचे जे पोटेन्शियल्स आहेत ते अनलॉक करत असताना, त्यांचे रिसोर्सेस अनलॉक करत असताना ते अनलॉक कोणाकरता करायचे, तर ते सामान्य माणसाकरता करायचे, ते अफोर्डेबल हाऊसिंग करता करायचे, 400, 300, 400, 500 स्क्वेअर फूट घरांकरता करायचे. ते जर अनलॉक केले तर तुम्हाला स्वस्त जमीन ही त्या ठिकाणी मिळेल आणि त्याच्यावर मग कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ही जर 1000 रुपये, 1200 रुपये, 1500 रुपयात केली तर तुम्ही 15 लाख रुपयात घर देऊ शकाल. अशी 10 लाख घरं बांधण्याची कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे. आता हा निर्णय मुंबई शहराला करायचा आहे, महानगरपालिकेला करायचा आहे, नंतर सरकारला करायचा आहे की आपल्याला हे करायचं आहे की नाही. पण हे सांगण्याचं कारण काय आहे, अनेक वेळा म्हणजे मला कोणाला दोष द्यायचा नाही पण आमच्या माध्यमांच्या प्रतिनिधींचाही गैरसमज असा होतो की जणू काय आता मुंबईचं एनडीझेड संपलं आणि एनडीझेड म्हणजे सगळे ग्रीन एरिया. एनडीझेड हे ग्रीन एरिया होत नाही, ग्रीन एरिया वेगळे आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एफोर्डेबल हाऊसिंगच्या अंतर्गत 10 लाख घरं हे या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला बांधता येतील. त्यासोबत जर आपण
विचार केला की सॉल्ट पॅनची जी काही लँड आहे आमची, याचा जर विचार केला तर ही जवळजवळ सॉल्ट पॅन लँड 2000 हेक्टर आहे. या 2000 हेक्टर सॉल्ट पॅन लँड पैकी जी बिल्डेबल आहे, कारण ती सगळी CRZ1 CRZ2 परत CRZ3 1 आणि 3 बिल्डेबल जी आहे ही साधारणपणे 400 हेक्टर आहे. बाकी कुठलीही लँड ही बिल्डेबलच नाही. त्यामुळे या 400 हेक्टरची जी ही काही जमीन आहे ही जर आपण पुन्हा अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये आणली तर त्यातनं देखील 2-3 लाख घरं ही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील. आणि मग भविष्यातल्या मुंबई करता 15 लाखाची 20 लाखाची 25 लाखाच्या घरांचं जे स्वप्न आपण पाहतोय ते स्वप्न या माध्यमातून पूर्ण करता येईल. पण मी पुन्हा एकदा सांगतो की शेवटी याचा विचार हा मुंबईला करायचा आहे, लोकप्रतिनिधींना करायचा आहे आणि त्या माध्यमातून जो काही निर्णय होईल त्या निर्णयानुसार आपल्याला सगळ्यांना पुढे जाता येईल. या ठिकाणी काही घोटाळ्यांच्या संदर्भातले विषय देखील आले. रस्त्यांच्या संदर्भात जी काही या ठिकाणी एक रस्त्यांच्या घोटाळ्याचा विषय मांडण्यात आला, सन 2013-14 आणि 15-16 म्हणजे 13-14 ते 15-16 3 वर्षाच्या कालावधीत एकूण तरतूद होती 5907 कोटी आणि खर्च झाला 4550 कोटी. आणि याच्यामध्ये जे काही तक्रारी प्राप्त झाल्या, महापौरांनी केली होती, पूनम महाजनांनी केली होती, अशा अनेक तक्रारी होत्या. त्यानुसार माझ्याकडे काही तक्रारी आल्या होत्या. जे आपले कमिशनर आहेत या आयुक्तांना आपण चौकशी करायला सांगितली. त्या चौकशीमध्ये असं लक्षात आलं की पेव्हमेंट क्वालिटी कॉन्क्रीट PQC जी आहे त्या लेअरच्या खाली असणारा जो ड्रेन लेअर, त्या कामाचे जे बिल्स ऑफ क्वांटिटी आहे त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली नाही आणि त्या कामाचं जे परिमाण आहे ते अंदाजे 20% 100% कमी आढळून आलं. याचा अर्थ काय आहे की खालच्या लेअर तयार केल्या नाही, वरच्या लेअर केवळ त्या ठिकाणी तयार केल्या. थर्ड पार्टी ऑडिटरनी जी कामच झाली नाही. आता हा देखील एक महत्वाचा विषय आहे की ऑडिटर आपण थर्ड पार्टी का नेमतो, तर त्या थर्ड पार्टी ऑडिटरनी पॉइंट आउट केलं पाहिजे मिलीभगत होऊ शकते बाबा. त्यांनी जी कामं झालीच नाही अशी कामं प्रमाणित केली आणि त्याचं अधिदान झालं. आणि अशा प्रकारे अनेक त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. आणि म्हणून याच्या संदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये जी चौकशी झाली त्यात 6 कंत्राटदार तसेच 2 त्रयस्थ लेखापरीक्षक यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आला. 2 मुख्य अभियंता, 2 कार्यकारी अभियंता यांना निलंबित करण्यात आलं. 6 अधिकाऱ्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी चालली आहे आणि कंत्राटदार आणि त्रयस्थ लेखापरीक्षक यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई चालली आहे. आपण जो मुद्दा या ठिकाणी रेस केला की त्यानंतरही त्यांना काहीतरी कॉन्ट्रॅक्ट वाढवून दिला वगैरे असं जे आपण रेस केलं त्याची पुन्हा आम्ही चौकशी करू. खरं म्हणजे आता याच्यामध्ये 2 कॉन्फ्लिक्टिंग असे कोर्टाचे जजमेंट आहे. एक जजमेंट नालेसफाईच्या केसमध्ये असं आलं की जोपर्यंत तुम्ही त्याला काळ्या यादीत टाकत नाही तोपर्यंत त्यांनी भरलेल्या सगळ्या टेंडरला तो एलिजिबल आहे आणि त्याला तुम्ही वर्क ऑर्डर दिला पाहिजे. आणि म्हणून महानगरपालिकेने रस्त्यांच्या याच्यातले जे काही लोक आहेत त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना काम दिलं. पुन्हा हायकोर्टाने नंतर दुसरा निर्णय दिला आणि हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही काळ्या यादीत टाकला त्यांना काम देता येत नाही, म्हणजे तुम्ही ज्यांची प्रोसेस चालू केल्या त्यांना देता येत नाही. मग ते महानगरपालिकेने रद्द केलं. आणि म्हणून याच्यामध्ये आपण जे सांगताय त्याची देखील आम्ही चौकशी करू आणि जे काही नियमात आहे नियम बाह्य कुठलंही काम त्या ठिकाणी अलाउ केलं जाणार नाही. मलाही बसता येते एक सेकंद. जी नावं मी दिलेली आहे हे ऑलरेडी FIR मध्ये यांचं नाव आलेलं आहे. हे अरेस्ट झालेले, अरेस्ट होऊन यांच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट पिरियड होता ते संपलेला, त्यानंतर संपलेल्या कॉन्ट्रॅक्टला एक्सटेन्शन देण्याचं काम केलं. याच्यामध्ये आपण जे सांगितलं त्यातही चौकशी केली आहे. म्हणजे आपलं म्हणणं बरोबर आहे. यात काही लोकांनी कुठेही महानगरपालिकेच्या आयुक्तांना किंवा
प्राधिकरणाला किंवा बॉडीला न विचारता खालच्या खाली एक्सटेन्शन देणे किंवा एक कुठला तरी क्लॉज इन्व्होक केला, नाही व्हेरिएशन नाही, असा क्लॉज इन्व्होक केला की पैसे भरून, म्हणजे जे काही जास्तीचे पैसे घेतलेले आहेत बाबा, जे कामच केलं नाही ते पैसे भरून त्यांना नियमित करता येईल. पण हे लक्षात आल्याबरोबर आयुक्तांनी त्याच्यावरही कारवाई केली आणि त्याही लोकांवर त्यांनाही सस्पेंड केलेला आहे. आणि त्यामुळे आपण जे सांगता ती वस्तुस्थिती निश्चितपणे पुन्हा तपासली जाईल. त्यांचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड संपला असेल तर त्यांना पुन्हा वाढवून देण्याचं काही कारण नाही आहे. त्या संदर्भात जी काही नवीन कारवाई आहे ती कारवाई निश्चितपणे या ठिकाणी केली जाईल. आणि आता चौकशीचा दुसरा टप्पा आपण सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये 200 रस्त्यांच्या कामाची चौकशी ही आता प्रगतीपथावर आहे आणि त्यामध्ये देखील जे लोक सापडतील त्यांच्यावर उचित कारवाई ही या ठिकाणी केली जाईल. त्यासोबत आपण जो एक मुद्दा मांडला की हे जे काही टेंडर्स आहेत हे जाणीवपूर्वक त्याचे अशा प्रकारे ते नॉर्म्स तयार केले होते की काही स्पेसिफिक लोकच त्याच्यात क्वालिफाय झाले पाहिजे, तर त्याची चौकशी ही आयुक्त करतायत. त्यांनी प्राथमिक चौकशीत काही निष्कर्ष त्याचे काढलेले आहेत, पण अजून त्यांची अंतिम चौकशी व्हायची आहे. त्या अंतिम चौकशीच्या आधारावर जाणीवपूर्वक कोणी केलं आहे का, केलं असेल तर ते बदलण्यात येतील आणि खुलं टेंडर, ओपन टेंडर झालं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी केला जाईल. त्यासोबत आपण कचऱ्याच्या संदर्भातला एक विषय या ठिकाणी मांडलेला आहे. त्या संदर्भात आपण चौकशी सगळी केली आणि त्या चौकशीमध्ये आग लागणं वगैरे याच्यावर आपण एक SIT आपली तयार केली होती, त्याचा देखील रिपोर्ट आलाय आणि त्याच्यामध्ये काही अनियमितता आपल्याला लक्षात आलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये असं आहे की युनायटेड फॉस्फरस इंडिया लिमिटेड सोबतच्या करारनाम्यातील मुद्दा 6.2 प्रमाणे क्लोजर कामगार देखरेख करण्यासाठी महापालिका प्रतिनिधीची नेमणूक केली नाही. आग लागण्याबाबत दैनिक अहवाल येऊनही कायमस्वरूपी योजना केली नाही. देवनार कचरा डेपो 1927 पासून अस्तित्वात होता, त्यामुळे सदर करार करताना त्या ठिकाणी असलेल्या कचऱ्याचे काय करावे वगैरे त्याचा काही उल्लेख नाही. त्यानंतर कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या वजनामध्ये तफावत होती. गाड्यांमध्ये 10 ते 15 टक्के अतिरिक्त कचरा मोजला जात होता. कचऱ्याच्या गाड्या खरोखर आल्या अगर नाही याची देखरेख करणारी यंत्रणा नाही, व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही वगैरे अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. याच्यावर देखील कारवाई ही झालेली आहे आणि त्याच्या ज्या काही करेक्टिव्ह स्टेप्स घेण्याची आवश्यकता आहे त्या करेक्टिव्ह स्टेप्स देखील या ठिकाणी निश्चितपणे घेतल्या जात आहेत. त्यासोबत या ठिकाणी नालेसफाईच्या संदर्भातला विषय मांडला. त्याही संदर्भात जी काही कारवाई आहे 2015-16 च्या दरम्यान 51 कंत्राटदार होते ज्यांना हे काम देण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेची 38.14 कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचं निष्कर्ष निघालाय. ज्यामध्ये डंपरऐवजी हलक्या वाहनांनी गाळ वाहून नेल्याचे दिसून आले आहे. एकापेक्षा अधिक वाहन फेरीसाठी एकच लॉकशीट भरून देण्याचं लक्षात आलंय. गाळाचे वाहनाचे वजन आणि वजन काटा पावतीमध्ये दर्शविलेले गाळाचे वजन यामध्ये तफावत दिसून आली आहे. काही बाबतीत लॉकशीट मधील वाहन क्रमांक आणि लॉकशीट सोबत सादर केलेले VTS प्रपत्रातील वाहन क्रमांक यांच्यात तफावत आहे. याच्यामध्येही कारवाई करण्यात आली आहे. 13 कर्मचाऱ्यांना निलंबित केलाय. 32 कंत्राटदारात संबंधित जे काय असतील त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. 24 नालेसफाई व 2 VTS कंत्राटदार, 8 वजन काटा ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काळ्या यादीमध्ये त्यांना टाकलेला आहे आणि अनेक गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत. आता सगळ्या गोष्टी काही मी या ठिकाणी सांगत नाही. त्यामुळे मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की हा भ्रष्टाचार किंवा अनियमितता घडली हे काही नाकारलं जात नाही, पण एखादी अनियमितता घडल्यानंतर त्याला रिस्पॉन्स काय असतो हे महत्वाचा असतो. तो झाकण्याचा प्रयत्न झाला का, तर नाही झाला. ही अनियमितता जी होती ती आपण खोदून काढली. त्यातले कंत्राटदार असतील, अधिकारी असतील, कोणालाही सोडलं नाही. सगळ्यांवर या ठिकाणी कारवाई ही करण्यात आलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्ताने जे विषय उपस्थित झाले आहेत
सन्माननीय आशिष शेलारजींनी दोन मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले. एक त्यांनी IT पॉलिसीच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला की पूर्वी IT पॉलिसी खाली दिलेल्या इमारतींमध्ये इतर वापर सुरू आहे, याची जरूर चौकशी केली जाईल. कारण आपण IT मध्ये खूप सवलती दिल्या आणि त्या सवलती दिल्यानंतर त्या सवलतींचा जर गैरउपयोग झाला असेल, शेवटी तो इट इज अ रेव्हेन्यू लॉस टू गव्हर्नमेंट. आपण ज्यावेळेस FSI वाढीव देतो त्यावेळेस वाढीव FSIचा प्रीमियम जर घेतला नाही तर महानगरपालिकेचं आणि सरकारचं दोघांचंही त्यामध्ये नुकसान होतं. आणि त्यामुळे अशा सवलती ज्यांना दिलेल्या आहेत आणि त्याचं त्यांनी जर गैरवापर केला असेल तर जरूर याची चौकशी जी आहे ही चौकशी शासनाच्या वतीनं केली जाईल. दुसरं, आपण टॅक्सच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं, आपण सांगितली त्यात वस्तुस्थिती आहे की टॅक्स जो घ्यायला पाहिजे होता तो कार्पेट एरियावरच घ्यायला पाहिजे होता, तो बिल्टअपवर त्या ठिकाणी घेण्यात आला. आणि ज्यावेळी हे महानगरपालिकेच्या लक्षात आलं त्यावेळी आयुक्तांना असं वाटलं की बाबा हे पैसे परत कसे करायचे, म्हणून त्यांनी त्याचा जो काही कॅल्क्युलेशन करता फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बदलला. पण मला असं वाटतं की हे शेवटी मुंबईच्या लोकांचे पैसे आहेत. पण आपणही लक्षात घ्या की शेवटी महानगरपालिकेला काही एका दिवसात असे पैसे वगैरे परत देणं हे काही शक्य नसतं. महानगरपालिकेसमोर बऱ्याच अडचणी असतात. निश्चित मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की या संदर्भातला उचित निर्णय हा केला जाईल आणि प्रायमरी म्हणजे प्रायमा फेसी आपण जे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि म्हणून त्या संदर्भात महानगरपालिकेला उचित निर्देश दिले जातील. पण हे पैसे परत करायचे, ते ऍडजस्ट करायचे की त्यात अजून काय निर्णय करायचा, हा निर्णय मात्र आपण महानगरपालिकेवर सोडून दिला पाहिजे. कारण महानगरपालिका ही एक स्वायत्त संस्था आहे आणि त्यामुळे ते महानगरपालिका निश्चितपणे त्यावर जे काही कायदेशीर आहे ते कायदेशीर निर्णय करून लोकांच्या हिताचा निर्णय हा महानगरपालिका त्याच्यामध्ये करेल, हा मला विश्वास आहे. माननीय विखे पाटील साहेबांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात या ठिकाणी सांगताना सांगितलं की तुम्ही अनधिकृतला जास्त FSI देता आणि अधिकृतला का देत नाही. आपला मुद्दा बरोबर आहे, पण आपण आता क्लस्टर डेव्हलपमेंटच्या अंतर्गत अधिकृतला देखील अधिक FSI द्यायला सुरुवात केली आहे. आपली इच्छा अशी आहे की अनधिकृत जे आहे ते अधिकृत झालं पाहिजे आणि अधिकृत जे आहे ते अर्बन रिन्युअलमध्ये आलं पाहिजे. त्याचं डेव्हलपमेंट होताना शेवटी केवळ मजल्यावर मजले चढवून आपण शहर चांगलं करू शकणार नाही. त्याला क्लस्टरच्या अप्रोचमध्ये जर आपण आणलं तर त्यातनं ओपन स्पेसेस तयार होतात, ग्रीन स्पेसेस तयार होतात, रोड्स तयार होतात, कनेक्टिव्हिटी तयार होते आणि म्हणून त्याला आपण क्लस्टरच्या अंतर्गत आपण आणतोय आणि त्याला अधिक आपण FSI देतोय. आणि मुंबई शहरामध्ये आज क्लस्टर डेव्हलपमेंट आपण अलाउ करतो, पण सबर्बन करता आपण तो करत नाही. आणि म्हणून आता आम्ही हा निर्णय केला आहे की सबर्बनला देखील क्लस्टर डेव्हलपमेंट आम्ही लागू करणार आहोत. त्याकरता जो काही त्याच्यामध्ये पुढची जी कारवाई जी काही करायची आहे त्याच्यामध्ये आम्हाला इम्पॅक्ट असेसमेंट करावं लागेल. तर ते आम्ही महानगरपालिकेला सांगितलं आहे. साधारण दीड महिन्यामध्ये आयुक्त इम्पॅक्ट असेसमेंट आम्हाला देतील. ते इम्पॅक्ट असेसमेंट आल्यानंतर आम्हाला हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागेल आणि हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागेल आणि ती परवानगी घेऊन मुंबईच्या सबर्बनमध्ये देखील आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी निश्चितपणे अलाउ करू. त्यासोबत ठाण्याला देखील आपण क्लस्टर डेव्हलपमेंटची घोषणा शिंदेसाहेब केली होती. त्या संदर्भात आपण इम्पॅक्ट असेसमेंट झालं. हायकोर्टामध्ये आता ॲफिडेव्हिट देखील आपण दाखल केला. हायकोर्टाची परमिशन त्या ॲफिडेव्हिटच्या आधारावर आपण घेतोय आणि ठाण्याचं क्लस्टर डेव्हलपमेंट हे देखील या निमित्ताने आपण सुरू करतोय. एक या ठिकाणी आव्हाड साहेबांनी JNPTच्या हेवी ट्रॅफिक ठाणे शहरातनं जातोय या संदर्भातला एक मुद्दा मांडला होता. तर MMRDAने मल्टी मॉडेल कॉरिडॉरचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं काम मिळाल्यानंतर ठाणे शहरातनं हा जो काही ट्रॅफिक जातो तो काही त्याच्यानंतर जाणार नाही. त्याचं संपूर्ण नियोजन हे आपण केलं आहे. मेट्रो 3च्या संदर्भात काही मुद्दे आपण माननीय विखे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित केले होते. त्यातला एक मुद्दा होता की आपण खूप जास्त दराने टेंडरला मंजुरी दिली आहे आणि चेन्नई आणि बँगलोरचे रेट्स कमी आहेत. तर ते सांगतो, चेन्नई आणि बँगलोरचे जे रेट्स आहेत ते ओव्हरग्राऊंडचे आहेत, ते अंडरग्राऊंडचे रेट नाही. ते अंडरग्राऊंड त्यांनी केली नाही आहे. आणि DMRCने आपलं काम कोणी केलं आहे? दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननीच ते केलेलं आहे. त्यांनीच एस्टिमेट तयार केले. त्यांनी स्वतः हे सांगितलं DMRCने की आम्ही ब्लॉक एस्टिमेट केले आणि
ते ब्लॉक एस्टिमेट केल्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळेस आता टेंडरिंगची प्रोसेस झाली त्यावेळेस IIT कडनं त्याची तपासणी आपण केली. त्यानंतर मेट्रोमॅन काय नाव त्यांचं आपले श्रीधरन यांना आपण बोलवलं. श्रीधरन यांच्याकडनं तपासणी केली आणि श्रीधरन यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की सॉइल दिल्लीचं आणि मुंबईचं, रॉक दिल्लीचा आणि मुंबईचा याच्यामध्ये फरक आहे. आणि त्यामुळे त्यांनी देखील अतिशय स्पष्टपणे सांगितलं की जे रेट्स हे याच्यामध्ये पकडलेले आहेत ते योग्य आहेत आणि आपण जे कंपॅरिझन करतात ते आपण बिल्स ऑफ क्वांटिटीचं करत नाही आहात. आपण ते जे करतात ते ब्लॉक एस्टिमेटचं करतात. ब्लॉक एस्टिमेटचं कंपॅरिझन केलं जाऊ शकत नाही, डिटेल एस्टिमेटचंच कंपॅरिझन हे करावं लागतं. त्या डिटेल एस्टिमेटच्या कंपॅरिझनमध्ये IITनी आणि श्रीधरन यांनी देखील हे सर्टिफाय केले आहेत. आणि याच्यानंतर हे टेंडर मंजूर करायचे सगळे अधिकार आपल्याला नव्हते, कारण याला फायनान्स केलाय जायकाने. आणि एवढं मोठं पुस्तक आहे विखे पाटील साहेब जायकाचं कंप्लायन्सेसचं. हे सगळे कंप्लायन्सेस करून त्यांच्याकडे ते पाठवावं लागतं आणि त्यानंतर त्याला ते मान्यता देतात. या रेट्सला जायकाने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यानंतर हे रेट्स आपण फायनल केलेले आहेत. याच्यामध्ये एक मुद्दा मांडण्यात आला जो व्हॅलिडच आहे एक प्रकारे, की याच्यामध्ये जे कुमारला काम मिळालं MMRDAच्या अंतर्गत, जे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे ब्लॅकलिस्टेड आहे. पण याच्यामध्ये पुन्हा जायका आणि जे काही लिगल ओपिनियन आहे ते घेण्यात आलं आणि त्या लिगल ओपिनियनमध्ये इथे जे कुमार एकटे नाही आहेत, ते कन्सोर्शियम आहे चायना रेल सोबत. आणि त्याच्यामुळे चायना रेल सोबत हे कन्सोर्शियम असल्यामुळे ही एक वेगळी एंटिटी आहे अशा प्रकारचं मत हे त्या ठिकाणी लिगल एक्सपर्टनी दिलं. मला त्याच्यात शंका होती, कारण मी स्वतःच त्याच्यात ज्यावेळेस हा निर्णय होत होता SP अलाउड आहे त्यावेळेस मीच त्यांना विचारलं. त्यांनी त्याचं लिगल ओपिनियन घेतलं आणि त्या लिगल ओपिनियनच्या आधारावर त्यांनी जायकाची मान्यता घेतली आणि त्याच्यानंतर हे काम त्या ठिकाणी त्यांनी दिलंय. आरेच्या कारशेडच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी आला. त्याच्यामध्ये मग अशी आपल्या जितेंद्र आव्हाड साहेबांनी 5000 झाडं वगैरे कापणार वगैरे, आव्हाड साहेबांना 2-3 शून्य जास्ती लावल्याशिवाय बरं वाटत नाही. पण याच्यामध्ये मला प्रामुख्यानं सांगायचं आहे की एकूण 8 पर्याय पहिले निवडले होते, ज्यातले 2 पर्याय तज्ज्ञ समितीने मंजूर केले. एक पर्याय आरेचा होता आणि दुसरा पर्याय कांजूर मार्गचा होता. कांजूर मार्गच्या पर्यायामध्ये आपल्याला माहिती आहे की मार्शी लँड असल्यामुळे किंमतही वाढत होती, कारण भराव खूप मोठ्या प्रमाणात टाकावा लागला असता आणि लेंथही वाढत होती. आता आपण आरेमध्ये 2 पर्याय शोधून काढले आहेत. त्यातली एक ज्याचा उल्लेख आपण केला की खाजगी विकासकाला वगैरे आपण मदत करणार आहात का, तर आता आमच्यासमोर हा प्रश्न आहे. एकीकडे जर आरेमध्ये सरकारी जमिनीवर केलं तर तुम्ही झाडं का तोडतात, दुसरीकडे खाजगी जमिनीवर केलं तर खाजगी विकासकाला का तुम्ही मदत करतात. मला असं वाटतं की टेक्निकल लोकांवर सोडून देऊ, आपण टेक्निकली जे फिजिबल असेल ते करू. आणि टेक्निकल फिजिबिलिटी पाहत असताना समजा खाजगी जमीन घ्यावी लागली तर त्याची नॉर्म्स आपण ठरवून ठेवल्यात, कुठल्या नॉर्म्सनी घ्यायचे, त्याच्याकरता काय TDR द्यायचा काय नाही तेच आपलं ठरलेलं आहे. सरकारी जमीन घ्यायची तर त्याही संदर्भात मी मागेही सांगितलं की आरेमध्ये आता एवढी झाडं कापावीच लागणार नाही आहेत, आपण त्याचा सगळा आराखडा देखील बदललेला आहे. पण जे टेक्निकली फिजिबल त्यातला जे काही निर्णय होईल तो निर्णय निश्चितपणे या ठिकाणी आपण करू. नाही, सिव्हर ट्रीटमेंट प्लॅन्टच्या संदर्भातले टेंडर्स आता मुंबई महानगरपालिकेने काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी न्यूट्रल टेंडर त्यांनी काढलेले आहेत मुंबई महानगरपालिकेने. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये संपूर्ण वॉटर ट्रीट करायचं, म्हणजे जे सिवेज अनट्रीटेड जे जातं समुद्रामध्ये त्याचं कंप्लीट प्लॅनिंग हे मुंबई महानगरपालिकेचं झालेलं आहे. त्याचे मला असं वाटतं टेंडर्स म्हणजे प्री क्वालिफिकेशन देखील आता त्यांनी काढलेलं आहे आणि एकदा प्री क्वालिफिकेशन झालं की पोस्ट क्वालिफिकेशन त्याचं होईल. मुंब्राच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडला होता की वॉर्ड ऑफिस करता 37(2) केलं जात नाही, तर त्याही संदर्भात ती शासकीय जमीन आहे. महसूल विभागाने तसा स्पष्ट अभिप्राय दिलाय, पण जो
व्यक्ती जो स्वतःची जमीन म्हणून क्लेम करतो तो कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टाने स्टे नाही दिलेला, स्टेटस को दिला आणि स्टेटस को दिला असल्यामुळे त्याच्यावर काही फारसं या ठिकाणी करणं हे काही शक्य आहे असं वाटत नाही. या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे विविध आपण ज्याचा उल्लेख केला तर 3-4 गोष्टीचे कामं मुंबई महानगरपालिकेने हातामध्ये घेतले आहेत, ज्याच्यामध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती या संदर्भात स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंट हे आता मुंबई महानगरपालिकेने तयार केलेलं आहे आणि राज्यात देखील ते डॉक्युमेंट आम्ही त्या ठिकाणी वापरणार आहोत. त्यासोबत आपण ज्याचा उल्लेख केला तर सांडपाणीच्या क्षेत्रामध्ये मुंबई महानगरपालिका संकल्प चित्रे व बांधा आणि प्रचलन व परीक्षण तत्वावरील मोठ्या क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राकरता निविदा मसुदा तयार केलाय. याच धर्तीवर आता आम्ही राज्यात देखील करणार आहोत आणि त्याचे स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंट्स आपण तयार करतो आहोत. म्हणजे मग जे मुंबईत असतील तेच इतर ठिकाणी देखील आपल्याला त्या स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंट्सच्या आधारावर पुढचं काम जे आहे हे करता येईल. आणि म्हणून आपण जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात निश्चितपणे कारवाई जी आहे ही कारवाई या ठिकाणी सुरू आहे. यासोबत एक हाऊसिंगच्या संदर्भातले काही विषय हे या ठिकाणी आले होते. आदिवासी पाड्यांच्या संदर्भातला आपण जो विषय मांडला त्या संदर्भात आदिवासी पाडे आणि कोळीवाडे हे विकास आराखड्यामध्ये दाखवले पाहिजेत अशा प्रकारचा स्पष्ट आदेश गावठाण हे अशा प्रकारचा स्पष्ट आदेश राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला दिलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेने हे आश्वासित केलं आहे की डेव्हलपमेंट प्लॅन ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस त्याच्यावर कोळीवाडे गावठाण आणि आदिवासी पाडे हे चिन्हांकित केले जातील आणि त्यामुळे या संदर्भातला निर्णय हा आपण यापूर्वीच केलेला आहे. एक विषय विखे पाटील साहेबांनी सर्वांसाठी घरे याचा आपले काही आराखडे तयार नाही, आपण कसं करणार आहे वगैरे अनेक मुद्दे आपण या ठिकाणी उपस्थित केले. यामध्ये केंद्र सरकारतर्फे 17 जूनला ही योजना मंजूर करण्यात आली 2015ला. आपण लगेच त्या संदर्भात 9/12/2015ला शासन निर्णय हा निर्गमित केला. 51 शहराची त्याकरता आपण निवड केली आणि 4 घटकांमध्ये ही योजना आपण राबवायचं ठरवलं. घटक 1, 2, 1, 3 व 4 याकरता आपण म्हाडा ही संस्था ठरवली. 2 साठी आपण एक राज्यस्तरीय बँकर्स कमिटी ही सुकाणू समिती म्हणून जी म्हणजे प्रायव्हेट लोक ज्याच्यामध्ये येऊ शकतात ती आपण ठरवली. घटक 1 मध्ये 1 लाख व घटक 3 आणि 4 मध्ये 1.5 लाख प्रति घरकुल असं अनुदान आपण देण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला. त्यानंतर या योजनेच्या अंतर्गत आपण म्हणजे सगळ्यात जास्त प्रपोजल कोणाचे केले केंद्र सरकारमध्ये तर महाराष्ट्र सरकारचे केले. आतापर्यंत सगळ्यात जास्त मंजुरी कोणाला मिळाली असेल तर ती महाराष्ट्र सरकारला मिळाली. 28/4/2016च्या 8व्या बैठकीमध्ये 71,000 घरकुलांच्या 71,701 घरकुलांच्या 17 प्रकल्पांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकार 1,063 कोटी आणि राज्य सरकार 667 कोटी इतका आपण त्यामध्ये निधी हा या ठिकाणी देतोय. त्यानंतर 30,000 घरकुलांच्या एका प्रकल्पांना काही अटीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून आपल्याला त्या ठिकाणी मान्यता मिळाली आहे. त्यात 450 कोटी रुपये केंद्राचा हिस्सा 300 कोटी रुपये राज्याचा हिस्सा राहणार आहे. अशा प्रकारे आतापर्यंत महाराष्ट्राचे 1,01,701 घर हे केंद्र सरकारने या ठिकाणी मंजूर केले आहेत, ज्यामध्ये केंद्राचा हिस्सा 1,513 कोटी रुपयाचा आहे, राज्याचा 967 कोटी रुपयाचा आहे आणि या योजनेतल्या देशभरामध्ये सर्वात जास्त हिस्सा हा आपल्या महाराष्ट्राला या ठिकाणी प्राप्त झाला आहे. आपण MIG सहकारी गृहनिर्माण संस्था 5 च्या पुनर्विकासात झालेल्या गैरव्यवहार व त्या अनुषंगाने चौकशी करण्याबाबतच्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही असं या ठिकाणी सांगितलं. या प्रकरणात शासन स्तरावरनं खोल तपासणी करण्यात आली व 26/8/2009च्या शासन निर्णयानुसार मध्यम उत्पन्न गटातील रहिवाशांकरता
पुनर्वसन सदनिकांची कमाल मर्यादा 80 चौरस मीटर इतकी असली तरी अनुज्ञेय क्षेत्रफळावर 35% फंजिबल क्षेत्रफळ अनुज्ञेय आहे आणि त्यामुळे या प्रकरणी 80+28 असे 108 चौरस मीटरच्या मर्यादेत विकासकाने पुनर्वसन सदनिका देण्याबाबतचा करारनामा केला आहे. त्याचप्रमाणे विकासक त्याच्या विक्रीयोग्य क्षेत्रफळातून रहिवाशांना अतिरिक्त सदनिका देऊ करत असल्यास त्याला विकास नियंत्रण नियमावलीमध्ये कुठलाही प्रतिबंध नाही आहे आणि म्हणून या संदर्भातली जी आपली शंका होती ती आता या माध्यमातून दूर झालेली आहे. हा असेल कदाचित शक्यता असेल. मग मी आपलं आभार मानतो की आपण इन्क्वायरी करायला सांगितली, आम्ही इन्क्वायरी केली आणि भाडेकऱ्यांचं म्हणजे आपल्या घर मालकांचा त्यात फायदा झाला. आरेच्या जिमच्या संदर्भातला विषय आपण या ठिकाणी एक वायकरांच्या संदर्भात मांडला. मी मागच्या वेळेस आपल्याला दाखवलं की 3000 अशा प्रकारचे जिम आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये मला असं वाटतं की मी म्हाडाला सांगितलं आहे की आता तुम्ही पॉलिसी तयार करा. जर 3000 जिम 2 मजली तयार होत आहेत आणि तुमच्या पॉलिसीत नाही आहेत, बरं ते तर सरकारी इमारती आहेत, त्या काही प्रायव्हेट इमारती नाही आहेत, त्यामुळे एकदा पॉलिसी करून एकतर अलाव करा नाही तर डिसअलाव करा. पण मला वाटतं अलाव करायला हरकत नाही. मुंबई लँडलॉक सिटी आहे त्यामुळे ते अलाव करायला काहीच हरकत नाही आहे. जोगेश्वरीतील स्वप्नपूर्ती SRA योजनेमध्ये जी काही भागीदारी वगैरे आपण म्हटलेली आहे तर त्याच्यामध्ये स्वप्नपूर्ती SRA कॉपरेटिव्ह सोसायटी योजना CTS क्रमांक 84A 1 ते 50 विलेज जोगेश्वरी याचे विकासक SK एंटरप्राइजेस आहेत. भागीदार अब्दुल करीम हाजी इस्माईल मलकानी, एजाज अब्दुल सत्तार मलकानी, इरफान अब्दुल सत्तार मलकानी, युसुफ इस्माईल कमानी आणि हुसेन अजीज सुनावाला. तसंच याचं मुक्त्यार पत्र इरफान अब्दुल धारक सत्तार मलकानी यांच्याकडे आहे आणि कंपनीद्वारे जो काही सादर करण्यात आलेला आहे SRA मध्ये प्रस्ताव त्यात कुठेही रवींद्र वायकर यांचं नाव हे त्या कंपनीमध्ये आढळून येत नाही. त्यानंतर ऐश्वर्या लाईट कंपनी जी आहे या कंपनीमध्ये जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये आशू के निहलानी व हरमित सिंग गुप्ता हे प्रथम त्यांच्यासोबत भागीदार होते. 11 जून 2011 पासून श्री वायकर हे भागीदारीतनं निवृत्त झालेले आहेत आणि आपण त्यांच्या मुलीच्या संदर्भातला जो उल्लेख केला शी इज अ डिफरंट एंटिटी आणि ती डिफरंट एंटिटी असल्यामुळे आता तरी याच्यात दिसत नाही पण असली तरी म्हणजे नाही असेल तर तो निश्चित चेक करू. पण याच्यामध्ये कुठेही त्यांच्या मुलीचा याच्यात उल्लेख दिसत नाही आहे. आपल्या जो काही पुरावे असतील तर आपण जरूर द्या, आपण ते चेक करू. मला एवढंच या निमित्ताने फक्त समोर आणायचं आहे की त्यांची मुलगी समजा ती विवाहित असेल किंवा तर म्हणजे ती वेगळी एंटिटी होते. शी इज अ डिफरंट काय म्हणतात फॅमिली. एवढंच मला आणायचं आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जरूर चौकशी करू, त्याला काही अडचण नाही आहे. त्यानंतर माननीय सुनील प्रभू साहेब आपण पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या अनुज्ञेयतेच्या संदर्भातला विषय या ठिकाणी सांगितला. पण हायकोर्टाचा जे निर्णय आहे आणि स्लम ऍक्टचा जो काही कुठे गेले प्रभू साहेब नाही तरी सांगून देतो. स्लम ऍक्टमधील सध्याच्या ज्या वैधानिक तरतुदी आहे त्यानुसार ही मागणी मान्य करणं आज तरी शक्य नाही आहे. पण सर्वांसाठी घरे हा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय त्याच्यामध्ये यांना कुठे अकोमोडेट करता येईल याचा जरूर विचार हा निश्चितपणे आपल्याला या निमित्ताने करता येईल कारण शेवटी सर्वांसाठी मध्ये ते देखील येतात. एक या निमित्ताने BDD चाळीच्या संदर्भातला विषय उपस्थित झाला होता. त्याचं स्वतंत्र निवेदन मी नंतर करून टाकतो, त्याच्याकरता एवढा वेळ आता या क्षणी मी घेत नाही. एक नाही त्या कुठली पॉलिसी म्हणताय नाही त्या संदर्भात मला वाटतं त्याचं निवेदन करणार आहेत, करतील त्याचं निवेदन करण्यात येणार आहे. ठीक आहे, आता वरच्या सभागृहात मला उत्तर द्यायचं आहे. या निमित्ताने मी एवढंच सभापती अध्यक्ष महोदय सांगतो की हा ते बरोबर आहे. हा जो मुद्दा आहे याची मी चौकशी केली. ही वस्तुस्थिती आहे की काय कुठली मॅक्ड्रोमॅट असं काहीतरी त्या कंपनीचं नाव आहे. मॅक्ड्रोमॅट ना मॅकडोनाल्ड नाही येतो, मॅकडोनाल्ड नाही, मॅकडरमॉट
मॉट मॅकडरमॉट अशी ही कंपनी आहे. या मॅकडरमॉटला 125 कोटी रुपये कन्सल्टन्सी करता दिले होते. एकही प्लॅन्ट तयार झाला नाही. बरं 185 असतील जे काही दिले होते. एकही प्लॅन्ट तयार झालेला नाही. कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि म्हणून नाही आता दिलेले नाही ऑलरेडी म्हणजे आता दिले आहेत. या चर्चेच्या निमित्ताने दिले आहेत. राईट टू रिप्लाय. चर्चेत आल्यावरच देतो ना जयंतराव आपण. असं काय करताय. मला एकदम त्याची माहिती नाही पण तपासून नक्की त्याच्यावर निर्णय करण्यात येईल. चालेल. आपण जी जॉईंट कमिटी सांगितली तो एक चांगली सूचना आहे. अध्यक्ष आणि सभापतींना आम्ही विनंती करू आणि अशी एक कमिटी निश्चितपणे तयार करू. धारावीच्या संदर्भात ही गोष्ट खरी आहे की धारावीचा आपण पुष्कळ प्रयत्न केला. 5 वेळा आपण अजून त्याला पाहिजे त्या प्रमाणात विकासकांकडनं रिस्पॉन्स मिळालेला नाही. पण मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आता त्याचा एक दुसरा रूट हा आम्ही शोधतो ज्याच्यावर आमची चर्चा चाललेली आहे आणि त्या रूटनी हा विकास कसा करता येईल. मला असं वाटतं हा तुम्हाला घेऊ ना तुम्हाला सगळ्यांची आपण मागच्या सगळ्यांची चर्चा केली. त्यामुळे चर्चा करून या संदर्भातला निर्णय हा लवकरच घेऊ. कुठल्याही परिस्थितीमध्ये धारावीचा पुनर्विकास हा आपल्याला करायचाच आहे. त्याबद्दल सरकार कटिबद्ध आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय कविता राहिली आणि अध्यक्ष महोदय कविता राज कविता. त्यामुळे मुंबईच्या संदर्भात आणि नगरविकासच्या संदर्भात राज्य सरकार पूर्णपणे या ठिकाणी कार्यरत आहे. हे शहर चांगलं झालं पाहिजे. आपली अन्य शहरं चांगली झाली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून विरोधी पक्षनेते चांगली वाटली तर मी आहे नाही तर कोणीतरी आहे. जनता होती त्रस्त, शेतकरी आत्महत्याग्रस्त, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र त्यांच्या आशीर्वादानेच घेतोय कष्ट. मेक इन महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, शहरी विकासाचे अमृत, अन्न सुरक्षा व जलशिवार, शेतकऱ्यांना मिळाला भक्कम आधार. सरकार आहे भक्कम, जनता आहे पाठीशी. सरकार आहे भक्कम, जनता आहे पाठीशी. विखे पाटील लक्षात ठेवा, गोष्ट सांगतो छोटीशी. विखे पाटील लक्षात ठेवा, गोष्ट सांगतो छोटीशी. खाजगीत सांगतील तुम्हाला जे आहेत तुमचे अपने. सत्ता बदलाची भाषा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. अध्यक्ष महोदय